दोन जीव, दोन कुटुंब, दोन ग्रामस्थ एकत्रित येणे याला विवाह म्हणतात. ज्याच्यामध्ये विघ्न येतं त्याला लग्न म्हणतात. आणि जे अत्यंत सोयीस्कर होतं ते विवाह आहे. आणि जे कल्याण करणार आहे त्याला कल्याण महोत्सव म्हणतो. काल आपण शिवपार्वतीचा कल्याण महोत्सव पाहिला. भगवान शिवाचं प्रामुख्य आपण ह्या बाजूला कल्याण महोत्सव आपण कालच्या सत्रामध्ये श्रवण केला. भगवान सत्रामध्ये श्रवण करतो. सगळ्यात मोठा दिवस सुखाचा पवित्र असं वर्णन त्या ठिकाणी तिने तिच्या हातामध्ये पेनाचं पाणी टाकलं. कारण हे पेनाचं पाणी जसं महादेवाला आवडतं तशी तू तुझ्या नवऱ्याचं आवडतं. तिसऱ्या वेळेला त्या मुलीच्या हातामध्ये अक्षरा टाकल्या जातात. अखंड अक्षरा. चौथ्या वेळेला फूल टाकलं जातं. ताई जसं फुलाचा सुगंध सगळीकडे दरवळतो ना तसं तुझ्या संसाराचा सुगंध सगळीकडे दरवळला पाहिजे म्हणून फूल टाकले जाते. आणि पाचव्या वेळेला दर्भ टाकला जातो. ताई सुखाचा आणि दुःखाचा तू त्याग कर. रुद्राक्ष वाटणारे वापस या. डबल डबल देऊ नका. रुद्राक्ष वाटणारे बस करा. आता या इकडे स्टेजवरती या. रुद्राक्ष वाटणारे परत यावरती. पुरुषांना आपण नंतर वाटूया. 5 प्रकारच्या गोष्टी बाबत्या मुलीच्या हातामध्ये टाकतो. तिचं कल्याण करतो. 5 वस्तू. आज महादेवाने तिला विनंती केली चल आता आपण परत जाऊया. आणि तिला परत घेतलं. संत वंदन करतात. तिने विचारलं देवा तुमचं नगर किती दूर आहे. सगळे बाबा चला या इकडे वरती या. वाटू नका आता चला बरं या. परत तुम्ही मी जाणार आहे खाली आता. दोर नगरी बडी कैसे आओ कैसे पाई कैसे आओ कोई तुझ्या आणि मग त्या वेळेला महादेव पार्वती झाले. झाले आणि सत्य त्या ठिकाणी त्यावेळेला महादेव पार्वती मध्ये बसले. त्यांनी मैथुनी सृष्टी केली. योग सृष्टी केली. योग रुद्राक्षवाले वापस या.